मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण अर्थात SIR मोहिमेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये आयोजित काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर जोरदार टीका केली। SIR प्रक्रियेच्या माध्यमातून काँग्रेस पुरोगामी आणि विरोधी विचारांच्या मतदारांची नावे वगळण्याचे कटकारस्थान सुरू आहे। आपल्या विचाराचा एकही मतदार वगळला जाणार नाही याची प्रत्येक कार्यकर्त्यांनी दक्षता घ्यावी असे आवाहन प्रणिती शिंदे यांनी केले आहे। काँग्रेस भवन येथे झालेल्या या शिबिरात BLA-2 बूथ प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना SIR प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले। मतदार नोंदणी, पडताळणी, दुरुस्ती आणि पात्र मतदारांची नावे यादीत कायम करावीत यासाठी बूथ स्तरावर सक्रियपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या। खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हणाले की मतदार यादी ही लोकशाहीचा आत्मा असून तिची अचूकता जपणे ही सामूहिक जबाबदारी आहे असे सांगत प्रत्येक मतदान केंद्रावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी BLO सोबत समन्वय ठेवून काम करण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष सातलिंग षटगार, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याच्यात पहिले आपण चेक करायला पाहिजे की आपल्या लोकांची ज्यांची आपण फॉर्म भरलेले त्या सगळ्यांची नावं आलेत का नाही। जर कट झाले असतील तर ते शेवटचं नाही आहे। जी नावं कट झाली आहेत लगेच तुम्ही जर ती नावं दिली BLOला किंवा आम्हाला किंवा इलेक्शन कमिशनला ताबडतोब ती नावं परत इन्क्लूड होतील। तो वेळ बंगालकडे नव्हता, लक्षात घ्या। तो वेळ बंगालकडे नव्हता, तो वेळ आपल्याकडे आहे। म्हणून आपण दक्ष राहायला पाहिजे। कोणती एक तर पहिले प्रथम तो फॉर्म भरला गेला पाहिजे येणाऱ्या काही दिवसात आणि नावं कट होत आहेत, कोणाची कट होत आहेत त्या सगळ्यांना पुन्हा एकदा ऍड करणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। आम्ही तुमच्या मदतीला प्रत्येक वेळेस असणार, तर तुम्हाला असं एकटं नाही सोडणार की आता हे एक्झॅक्टली यादी कधी परत डिक्लेअर होते, किती नावं कट कधी होणार आहे, नावं कट झाली तर पुढे काय करायचं हे सगळं तुम्हाला आज पण सांगितलं जाईल। म्हणूनच हे ट्रेनिंग महत्त्वाचं आहे आणि पुढे पण सांगितलं जाईल। तर वेळोवेळी आता तुम्ही आणि मी आणि आपण सगळे पुढचे 2-3 महिने जोपर्यंत ही प्रक्रिया चालू होत नाही तोपर्यंत आपण संपर्कात असणार। ही फक्त पक्षसेवा आणि देशसेवा पण आहे, कारण का जो संविधानात विचार ठेवतो, जो काँग्रेस आणि महात्मा गांधी आणि नेहरू आणि शाहू फुले आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या पुरोगामी महाराष्ट्राचा विचार करणारा, विचारसरणीचा असलेला माणूस कट करण्याचा कट कारस्थान हे भारतीय जनता पक्ष करत असताना तुमची भूमिका महत्त्वाची ठरते। कारण का तुम्ही त्या लोकांना सामील करून घेणार आहात, त्यांची नावं कट नाही झाली पाहिजेत याची दक्षता तुम्ही घेणार आहात। म्हणून तुम्ही देशसेवेचं एवढं मोठं काम करणार, कारण का आपला DNA देशाचा हा सर्वधर्म समभाव, लोकशाही आणि संविधान मानणारा पाळणारा आहे। तीच लोक या प्रक्रियेपासून बाजूला ठेवण्याचं कट कारस्थान भाजप करत आहे, हे तुम्ही मागच्या इलेक्शनमध्ये बघितलं। म्हणून आपल्या देशाचा DNA जर साबूत ठेवायचा असेल तर त्या सगळ्यांची नावं, त्यांचा मतदानाचा हक्क कोणी हिसकावला नाही पाहिजे याची दक्षता तुम्ही ठेवली पाहिजे। कारण का मतदारावरच अवलंबून असतं की कोणते गव्हर्नमेंट्स येतात, कोणती विचारसरणी या देशामध्ये ठाम राहते। आपल्या देशाची विचारसरणी ही संविधानावर चालणारी आहे, पण भारतीय जनता पक्ष मुद्दामून त्या विचारसरणीला तुटून देशामध्ये जात पात धर्माची कीड लावायचा ह्या पद्धतीत प्रयत्न करतोय। त्यांची नावं कट करून आणि फक्त जातीच्या धर्माच्यावर जे आधारित लोक असतात, ज्यांना कामाशी काही घेणं देणं नसतं, ज्यांना विकासाशी काही घेणं नसतं, त्यांना या प्रक्रियेत आणण्याचा प्रयत्न करतात आणि जे खरोखर देशाच्या हितासाठी विचार करतात त्यांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतात। म्हणून तुम्हाला आता अंदाज आला असेल की तुमची भूमिका ही किती महत्त्वाची ठरणार आहे। षटगार सरांनी सांगितल्याप्रमाणे